निफाड तालुक्यातील सारोळेथडी येथील स्वर्गीय परशुराम पांडुरंग नागरे सार्वजनिक वाचनालयाच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित बाप समजून घेताना या विषयावर हृदयस्पर्शी व्याख्यान सांगली येथील युवा समाज प्रबोधनकार वसंत हंकारे यांनी दिले। बाप आपल्या मुलांसाठी काय असतो, बाप आपल्या मुलांसाठी किती कष्ट घेऊन त्यांचे सुख पाहत असताना जर मुला-मुलीने चुकीचा निर्णय घेतला तर बाप आयुष्यातून उद्ध्वस्त होतो याचे विवेचन करत असताना आपल्या भारदस्त आवाजात सर्वांना मंत्रमुग्ध केले। यावेळी महिला व मुलींच्या मासिक पाळी विषयक आजारांविषयी बोलताना महाराष्ट्राचे पॅडमॅन विकास धनराज गोपाल यांनी परिपूर्ण माहिती देत आपण गर्भाशय काढण्यापासून वाचवू शकतो असेही ते म्हणाले। याबरोबरच महिलांनी स्वावलंबी होऊन स्वतःचा उद्योग व्यवसाय करावा याविषयी मार्गदर्शन केले। यावेळी गोदावरी महाराष्ट्र गौरव पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम झाला। वी आर मोअरच्या डायरेक्टर प्रिया चांदोरकर यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। वास्को गोवा येथील ज्योती जोशी यांना उत्कृष्ट साहित्यिक तर नागपूरचे नागोराव सोनकुसरे यांना आदर्श कवी पुरस्कार, जालना येथील विद्रोही लेखक किशोर भालेराव, बुलढाणा येथील अमोल भिलंगे यांना आदर्श सामाजिक कार्यकर्ता, येवला येथील देविदास पाटील गुडघे यांना आदर्श समाजसेवक तर रायगड येथील संपादक रवींद्र जाधव यांना आदर्श समाज गौरव पुरस्काराने तर उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य स्टार न्यूज वृत्तवाहिनीच्या मुख्य कार्यकारी संपादिका अदिती पेंढारी यांना आदर्श संपादक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। डॉक्टर अरुण मोरे, संदेश पवार, अरुण पवार यांनाही यावेळी गौरवण्यात आले आहे। संपूर्ण महाराष्ट्रातून उल्लेखनीय कार्य केलेले पुरस्कारार्थी उपस्थित होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुभाष नथुजी नागरे तर प्रमुख अतिथी म्हणून स्टार न्यूजचे संपादक विलास सूर्यवंशी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे संघर्ष सावळे सर, प्रसिद्ध चित्रकार अरविंद शेलार, डॉक्टर आनंद अहिरे, डॉक्टर विवेकानंद काशीत, प्राचार्य कोळपे, इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कॉलेज कोळपेवाडी, मधुकर शेलार, अध्यक्ष माणकेश्वर वाचनालय निफाड, बाळासाहेब शिरसाट, जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर विलास नाठे, डॉक्टर रोहित धोकरट, अशोक सदाशिव नागरे, सरपंच बाळासाहेब आव्हाड, विलास नागरे, विनायक पांडुरंग नागरे, कैलास नागरे, सुदाम नागरे, हनुमान नाईक, मधुकर नागरे, सहपंचक्रोशीतील नागरिक व विद्यार्थी पालक बहुसंख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते पत्रकार मुकुंद आव्हाड यांनी केले। यावेळी विशेष परिश्रम वाचनालयाचे संस्थापक माणिक नागरे यांनी घेतले। ज्याच्यामुळे तुझ्या बापाला मान खाली घालावी लागेल। हे पोरे, अध्यात्म आहे बघे, जिवंतपणे बापाला जाळतात, चूक आहे पोरीनो। जिवंतपणे बापाला जाळतात, चूक आहे। जिवंतपणे बापाला जाळत नाहीत का? जिवंतपणे त्याच ऐक, विसरलो आम्ही सगळं काय। जर तुझ्यामुळे तुझ्या बापाची मान सुकली पोरे, अनर्थ होईल बघ। मेल्यानंतर बापाला जाळतात, चूक पोरी। मेल्यानंतर त्याचं फक्त निर्जीव शरीर जाळतात। पण जर तुझ्यामुळे तुझ्या बापाला मान खाली घालावी लागली तर रोज त्याची चिता घरात जळत असते बघ पोरी, रोज त्याची चिता घरात जळत असते। त्याची चिता आपण रोज रचत असतो, त्या चितेला रोज आपण अग्नी देत असतो आणि रोज तुझा बाप कणाकणानं मरत असतो पोरी। आणि जिवंतपणीचं मरण लई वाईट आहे बा, लई वाईट आहे। म्हणून जीव गेला तरी बेहतर आपल्या बापाला मान खाली घालावी लागेल असं कुठलंच कृत्य तुझ्या हातून होता कामा नये बघ पोरी। बघ पोरे, एकाच मिनिटामध्ये सांगतो बघ,